सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर। काय झालं माहिती आहे का, आपल्या फार्मवरची एक शेळी विकल्या आणि येल्या येऊन एक महिनाभर झाले आणि एक महिन्यावर पिल्ली एवढी येते बघा, 3 पिल्ली आहे ती, एवढी पिल्ली आहे ती। पिल्ली मस्त गुटगुटी सांभाळल्या, पण 3 पिल्ली झाली की पण शेळीला 2च पिल्ली लावली ती आणि 1 पिल्लू आपण वरण दूध पाजतोय बोकडाला आणि पाटा 2 आहे त्या शेळीला लावले। त्या शेळी लांबार चांगली आहे, आता 4थ्या येताची शेळी आहे आणि शेळी आपण फायनल देणार होती 20ला। शेळी उस्मानाबादी आहे आणि दुधाला चांगली आहे, नव्हतं रे शेळी लय येतं झालेली नाही ती, 20,000 फायनल देणार होतो। पण आपले सपोर्टर आहेत कायमचं, व्हिडिओ बघतात आणि त्यांनी शेळी घेतली, त्यांना दिले 1,000 रुपये कमी करून 19,000ला शेळी दिल्या आणि हे सगळं दाखवून 21,000 शेळ्या कितीला आणला व सगळ्या? शेळ्या कितीला आणला? सगळ्या कितीला आणला होता? शेळ्या कितीला आणला होता? 20,100ला। 20,100 20,100 म्हणे, 21 म्हणलेत ना, 20,100ला शेळ्या 10 शेळ्या ह्याने भरलेत ना। आणि शेळ्या आमच्या ह्या काळ्या शेळी सारख्याच आहे त्या, 1-2 तांबड्या आहे त्या, नाहीतर दुसऱ्या सगळ्या काळ्या शेळ्या आपल्या उस्मानाबादी म्हणे आहे त्या, 2-2 पिल्ली येते आणि 1 महिन्याची होती पावसाळ्यात आणल्याच्या शेळ्या, 1 महिन्याच्या येलेल्या शेळ्या त्या 2-2 पिल्ली येते, तर 20,100ला शेळ्या आणले त्या। मला वाटतं येतं एवढीच असतील, जास्त असतील हा, काळ्या शेळीपेक्षा जरा जास्तच असतील ना। मोठ्या येत्या शेळ्या म्हणजे शेळी मोठी कधी होती माहिती आहे, 4-5 येतं झाल्यावर मग शेळी मोठी दिसत्या आणि त्यांच्या शेळ्या अशा म्हणजे भाज्या दिसते त्या, त्यामुळं हिच्यासारख्या किंवा हिच्यापेक्षा 1-2 येतं जास्त झालेल्या शेळ्या येत्या, पण शेळ्या पण आहे त्या चांगल्या मोठ्या येत्या आणि चांगल्या येत्या शेळ्या, फिरलेल्या येत्या कायम, त्या बंदिस्त नाही त्या, त्यांनी घेतलेल्या ते मेंढरातल्या शेळ्या येत्या आणि कायम फिरलेल्या शेळ्या येत्या, त्यामुळे त्यांच्यात पण कसं दिवसभर फिरवून आणते ते। आमच्या शेळ्या येत्या ह्या बंदी अर्धबंदिस्त आहे, त्या हिंडवून पण आणि घरी पण चारा घालून चालते। तर ही शेळी आपण 19,000ला दिल्या, 2 पाटा आणि 1 शेळी, उद्या येणार आहे ती न्यायला। तर 19,000ला शेळी कशी गेली आहे सांगा। आणखी ही 1 शेळी दिली बरं का, ही मी बाजारात नवीन आणलेली शेळी आहे, शेळीचं 1 येत मी खाल्लंय, आणली तेव्हा शेळी गाभण होती, त्याच्यानंतर शेळी येली, तिला 3 पाटा झाल्या होत्या आणि शेळी कासाला बिसाला लई चांगली। आता 2.5 महिन्याची गाभण आहे का शेळी? त्याने म्हणतात 3 महिन्याची असेल, मला काही वाटत नाही 3 महिन्याची असेल, कारण या शेळीला होती ती 3 पिल्ली आणि शेळी कासाला बिसाला चांगली आहे बरं का, लय भारी आहे आणि पिल्ली पण लय मस्त सांभाळतात, कारण शेळीला दूध चांगलं आहे आणि शेळी चारा पण खायला लय चांगली आहे, चरायला सोडलं तरी पण चांगलं खात्या, घरी बांधून चारा घातलं तरी पण चांगलं खात्या। आणि ही शेळी पण आपण विकली, ही शेळी आपण दिली 12,000ला, 2.5-3 महिन्याची गाभण आहे आणि 12,000ला दिल्या। आता ही शेळी जर घेतली, हिला 3 पिल्ली होती, ती काय नाही म्हणलं 5,000 जरी पिल्ली गेले तरी पण शेळीचं 15,000 उत्पन्न येते, 3-4 रुपये शेळ्यांचा पिल्लांचा खर्च, शेळीचा पिल्लांचा खर्च आला तरी पण शेळीची किंमत आणि खाद्याचा खर्च निघून दुसऱ्या येताला शेळी पदरात राहत्या। आणि ह्या शेळीची किंमत कमी का माहिती आहे का, मी बाजारात आणल्या शेळीची येतं किती झाली की माहित नाही, त्यामुळे आपण शेळीची किंमत कमी सांगितली आणि कमीला दिल्या। काय माहिती, समोरचा घेणारा त्याला पण परवडायला पाहिजे आणि आपल्याला पण परवडायला पाहिजे। समोरचा घेतला, आता ज्याला घेणार आहे त्याला शेळी खायला चांगली आहे, दाताला चांगली आहे, कशी पण 4-5 येतं देत्या, 4-5 येतात 50,000-60,000 रुपये शेळीचं कसं पण उत्पन्न होते, जास्तच होते आणि शेळी पत्र परत 5-6,000ला का जाईना, 5-6,000ला पण घेते आरामात, तर शेळी उत्पन्न भरपूर उत्पन्न देऊन जाते, त्यामुळे शेळी घेणाऱ्याला पण परवडते। आणि मी कसं बाजारात आणली होती, जेवढ्या किमतीला आणली तेवढ्याच किमतीला दिली, फक्त 1 खाल्लंय आणि जेवढ्या किमतीला आणली तेवढ्या किमतीला शेळी आहे अशी दिले। तर उद्या 2 शेळ्या नेणार आहे ती, या 2 शेळ्या आणि ह्या शेळीच्या मागे 2 पिल्ली दिल्यात, 1 हे बोकड काय देणार नाही, ह्याला आम्ही गाईचं दूध पाजतोय आणि ह्याला बाटलीनं सवय झाल्या, त्यामुळे ही बोकड नाही देणार, फक्त 2 पाटा आणि पाटा लांबार चांगल्या आहे त्या, काळ्या कुठं पाटा आहे त्या क्रासमध्ये आहे त्या, त्यामुळं दिलंय तर असू द्या, नेणार आहेत उद्या नेताना आपण व्हिडिओ